जर तुमच्या सुद्धा मोबाईलचं स्टोरेज आहे ते सारखं जर फुल होत असेल आणि जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून कोणते ऍप डिलीट करायचे नाही किंवा कोणते फोटोज डिलीट करायचे नाही किंवा काही सुद्धा डिलीट करायचं नाही तरी सुद्धा तुमचं स्टोरेज आहे ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ते कशा पद्धतीतून तुम्ही कमी करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की आता सध्या बऱ्याचशा जणांना प्रॉब्लेम काय आहे, त्यांच्या मोबाईलचं स्टोरेज आहे ते जास्त भरलेलं असतं, जसं की व्हिडिओज म्हणा, फोटोज म्हणा किंवा इतर कोणतेही ऍप्स असतात याच्यामुळे सुद्धा तुमचं स्टोरेज आहे ते भरलेलं असतं. पण तुम्हाला मी एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो. ही ट्रिक आहे ती 100% वर्किंग ट्रिक आहे. या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही तुमच्या मोबाईलचं स्टोरेज आहे ते 100% असेल ते तुम्ही कमी करू शकता. आणि ही ट्रिक आहे ती नॉर्मली एकदम छोटी ट्रिक आहे. याच्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ट्रिक ट्राय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सर्व काही डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. याच्यासाठी व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर भावांनो सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सर्व काही डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊ. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं. सगळ्यात पहिले तर तुमचं स्टोरेज आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. हे आता तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजर मधून सुद्धा इथे चेक करू शकता. जसं की बेसिकली हे माझ्याकडे फाईल मॅनेजर आहे आणि दुसरं एक माझं जे की आहे जे की तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुमच्या मोबाईल सोबत एक फाईल मॅनेजर आलेलं असतं. जसं की वेगवेगळं फाईल मॅनेजर असू शकतं. कोणतेही फाईल मॅनेजर असेल ते तुम्ही ओपन करू शकता. यातून सुद्धा इथे तुम्ही स्टोरेज बघू शकता. जसं की आता इथे बघू शकता इथे स्टोरेजचं ऑप्शन आहे. जेव्हा मी क्लिक केलं तर इथे बघू शकता इंटरनेट स्टोरेजचा मला इथे बघायला ऑप्शन भेटतो. हे तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन सुद्धा इथे बघू शकता. असं नाही की तुम्ही फाईल मॅनेजर मधूनच बघा. इथे 81% जे की माझं स्टोरेज आहे ते आता भरलेलं आहे. हे स्टोरेज आहे ते मला कमी जर करायचं असेल कोणताही व्हिडिओ न डिलीट करता किंवा कोणतीही फाईल न डिलीट करता तर हे कशा पद्धतीतून करू शकता हे तुम्हाला मी सांगतो. जसं की सगळ्यात पहिले तर बघू शकता इमेज किती आहेत 94 GB जी की माझ्या इमेज म्हणजे फोटोज आहेत. व्हिडिओ जी काय 7.34 GB आहेत आणि ऑडिओ फाईल्स आहेत 45.9 MB म्हणजे जी की MB आहे ती कमी आहे. जसं की 1.68 GB फाईल्स आहेत. ह्या जी की GB म्हणलं तर जास्त येतात. जसं की बघू शकता 94 GB म्हणजे इमेज आहेत ते जास्त प्रमाणात आहेत. आणि हे स्टोरेज आहे ते माझं 128 GB आहे आणि हे आता भरत आलेलं आहे आणि 81% ते यूज सुद्धा झालेलं आहे. ओके, म्हणजे की आता इथे खाली गेल्यानंतर बघू शकता गॅलरीत किती आहे 8.0.3 GB म्हणजे इथे गॅलरीत इतकी माझी जी की फोटोज व्हिडिओ सगळ्या गोष्टी आहेत आणि 270 MB जी की आहे फाईल मॅनेजरमध्ये आहे. अशा प्रकारे सगळ्यात पहिले तुम्हाला चेक करायचं आहे कुठली गोष्ट आपल्या मोबाईलमध्ये जास्त आहे. त्यानंतर काय करायचं आहे इथून बॅक यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये फोटोज तुम्हाला डिलीट करायचे नाही, व्हिडिओज डिलीट करायचे नाही किंवा ॲपसुद्धा डिलीट करायची नसेल तर तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्च बारमध्ये जायचं. इथे तुम्हाला ॲप्स सर्च करून घ्यायचं आहे. ॲप सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला ॲपचा ऑप्शन बघायला भेटतो. ॲप इन्फॉर्मेशन ॲप्स याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने लोडिंग येणार आहे. त्यानंतर ज्या काही ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणार आहेत त्या सगळ्या ॲप आहेत ते तुम्हाला दिसून जातील. त्यानंतर इथे तुम्हाला 3 लाईन्स दिसतात बघू शकता. इथे तुम्हाला याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि येथे तुम्हाला साईजचा ऑप्शन बघायला भेटतो. SIZE बघू शकता नेमच्या खाली ह्याच्यावर क्लिक करायचं, ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे काय होतं की ते जी काय आहे आता कोणत्या ॲपची साईज जास्त आहे ती तुम्हाला दिसून जाते. 2.96 GB काइन मास्टरची जी की आहे साईज आहे. ओके, म्हणजे की काइन मास्टरनं 2 GB माझं स्टोरेज आहे ते खाल्लेलं आहे. त्यानंतर इंस्टाग्रामनं 2.81 GB खाल्लेलं आहे. अशाच पद्धतीने कॅपकटने सुद्धा माझं 1.37 म्हणजे की झालं 2, 4 आणि 6 GB जी की माझं स्टोरेज आहे ह्या 3च ॲपने खाल्लेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमचं स्टोरेज सारखं फुल होत असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही ट्रिक वर्क करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते तुम्हाला मी सगळ्यात पहिले आता सांगतो. सगळ्यात पहिले तर इंस्टाग्रामवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं की आता 2 GB माझं इंस्टाग्रामचं स्टोरेज भरलं आहे. ओके, जेव्हा क्लिक करून फक्त काय करायचं आहे स्टोरेजमध्ये जायचं आहे आणि इथे क्लिअर डाटाचा ऑप्शन भेटतो. पूर्ण डाटा आहे तो 0 करून घ्यायचा, पूर्ण डिलीट करायचा आहे. पण डाटा तुम्ही तेव्हाच डिलीट करा ज्या ॲपचा कोणत्याही ॲपचा तुम्ही गेमचा ह्याचा करू शकता ज्यावेळेस तुम्हाला त्याचा पासवर्ड माहीत असेल त्यावेळेसच तुम्ही तो डाटा आहे तो पूर्ण डिलीट करा. कारण की डाटा डिलीट केल्यानंतर फेरशी नव्यानं जसं तुम्ही ॲप इन्स्टॉल करता तशा प्रकारे तुमचं जी ॲप आहे ते ओपन होणार आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिले तर खात्री करून घ्या की तुम्हाला पासवर्ड माहिती आहेत का. फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, इतर कोणते व्हॉट्सअपचं म्हणा कोणताही करत असाल तर त्या बॅकअप म्हणा त्यानंतर त्या पासवर्ड माहीत असणं गरजेचं आणि त्यानंतरच तुम्ही याचा जो की डाटा आहे तो डिलीट करू शकता. डाटा डिलीट केल्यानंतर काय असतो की पूर्णपणे डाटा आहे तो सगळा डिलीट होतो. त्याने सुद्धा तुमचं स्टोरेज आहे ते कमी केलं जातं. त्यानंतर काइन मास्टरचं सुद्धा तुम्ही करू शकता. अशा प्रकारे फक्त एक काळजी घ्या की कोणते ॲपचा डाटा डिलीट करताना काय त्यात आपल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत का त्या लक्षात ठेवा. ते कुठं ना कुठं ते सेव्ह करून घ्या, नाहीतर त्यासुद्धा इथे तुमच्या डिलीट होण्याच्या शक्यता आहेत आणि डिलीट होणारच आहेत. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो की कोणतेही डिलीट करण्याआधी ती थोडंसं तुम्ही इथे बघावं ना यात कोणत्या फाईल तर सेव्ह नाही, यात कोणत्या गोष्टी सेव्ह आहेत का नाहीत. अशा प्रकारे तुम्ही येथे स्टोरेज कमी करू शकता. हा एकमेव मार्ग आहे. कोणते ॲप इन्स्टॉल डिलीट करण्याची गरज नाही किंवा काहीसुद्धा नाही.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.